दररोजच्या व्यवहारांसाठी UPI किंवा रोख रकमेचा वापर करत असाल तर जरा थांबा आणि ही रील शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आता भारतात डिजिटल रुपया नावाचं नवं चलन आलं आहे. काय आहे प्रकरण सांगते, मात्र त्याआधी थोडक्यात नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो. भारतीय रिझर्व्ह बँकने म्हणजेच RBI ने डिजिटल रुपया किंवा ई-रुपये लॉन्च केला आहे. हा रुपया म्हणजे तुमच्या खिशात असणाऱ्या चलनी नोटांचंच डिजिटल स्वरूप आहे. आपण जसे पैसे पाकिटात ठेवतो तसेच हे डिजिटल रुपये तुम्ही तुमच्या फोनमधील डिजिटल वॉलेटमध्ये ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे याला रिझर्व्ह बँकची पूर्ण हमी आहे. अनेकांना वाटतं की हे UPI सारखंच आहे, पण यात एक मोठा फरक आहे. UPI हे फक्त पैसे पाठवण्याचं एक माध्यम आहे जे तुमच्या बँक खात्यातून पैसे कट करतं, पण डिजिटल रुपया हे स्वतःचं एक चलन आहे. जेव्हा तुम्ही डिजिटल रुपया वापरता तेव्हा तुमच्या बँक खात्याऐवजी थेट वॉलेटमधून डिजिटल कॅश ट्रान्सफर होते. भविष्यात हे व्यवहार इंटरनेटशिवाय म्हणजेच ऑफलाईन स्वरूपातही शक्य होणार आहेत. अनेकांना असाही प्रश्न पडतो की हा रुपया म्हणजे क्रिप्टोकरन्सी आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीवर कोणाचंही नियंत्रण नसतं, पण डिजिटल रुपयावर रिझर्व्ह बँकचं पूर्ण नियंत्रण आणि नियमन आहे. सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर असून स्टेट बँक, HDFC, ICICI आणि बँक ऑफ महाराष्ट्रसह एकूण 19 बँका ही सुविधा देत आहेत. हा रुपया चलनी नोटांची जागा घेणार नसून त्यांना एक आधुनिक पर्याय म्हणून काम करेल. यामुळे नोटा छापण्याचा आणि त्या हाताळण्याचा सरकारचा खर्च कमी होणार आहे. जर तुमच्याकडे या बँकांपैकी कोणतंही खातं असेल तर तुम्ही त्यांचं CBDC वॉलेट ॲप डाउनलोड करून डिजिटल रुपया वापरू शकता. पण प्रश्न असा पडतो की UPI इतकं सोपं असताना लोक डिजिटल रुपयाकडे वळतील का? तुम्हाला काय वाटतं? खिशात नोटा बाळगण्यापेक्षा फोनमध्ये डिजिटल रुपये ठेवणं जास्त सुरक्षित आहे का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहितीपूर्ण बातमी तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आत्ताच शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.